हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तर बघा, घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुख, समाधान आणि शांतीचं वातावरण आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण अगदी खुश आहेत. तर बघा, गणपती बाप्पाला सगळ्यात जास्त आवडणारी रेसिपी ती म्हणजे मोदक आज आपण बनवणार आहोत. मी इथं बघा तळणीचे मोदक बनवलेले आहेत आणि तेही शेंगदाणा आणि गुळापासून, जे की सगळ्यांच्या घरी उपलब्ध होतात. तर बघा, त्यासाठी 2 वाटी मैदा घेतला, 1 वाटी गरा घेतला, गरा बारीक घेतलेला आहे आणि तो स्वच्छ चाळून घेतला. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं नमक घातलं आणि कडकडीत असं 4 चमचे तेल मी त्यामध्ये घालून घेतलं. छान सगळं मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून ते पीठ मळून घ्या. आता पीठ मळताना बघा, चपातीसारखं थोडंसं नॉर्मल सैल मळा, जेणेकरून बघा 20 मिनिटासाठी आपण रेस्टला ठेवणार आहे आणि रेस्टला ठेवल्यानंतर बघा गरा फुलून येतो आणि पीठ जे आहे ते बघा घट्टसर होतं. ठीक आहे. त्यानंतर बघा आपण बनवणार आहोत सारण. सारण बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतले, शेंगदाणे आणि इलायची एकत्रित बारीक करून घेतली. त्यानंतर गूळ घातला. त्यानंतर बघा त्यामध्ये खोबऱ्याचा किसही घातलेला आहे. खोबऱ्याचा किस ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटत असेल तर घाला, नसेल तर राहू द्या. त्यानंतर बघा ते मळलेल्या पिठाची लाटी बनवून घेतली. लाटी बघा मिडियम बनवायची आहे आणि जास्त पातळही नाही आणि जास्त घटसर पण नाही, अशी बनवायची. आणि त्यानंतर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलेलं आहे की मी कशाप्रकारे मोदकाचे आकार दिलेले आहेत. आणि बघा त्यानंतर मोदकाचे छान असे आकार देऊन घ्या आणि त्यानंतर बघा तेल गरम करा, नंतर गॅस मंद आचेवरती करा आणि छान असे मोदक भाजून घ्या. अशा प्रकारे मोदक भाजले की खुसखुशीत होतात. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत बघा, मी जास्तही काळसर नाहीत केले आणि जास्तही कमी हे केलेले नाही आहेत. तर बघा कळी पण कशी दिसत आहे मोदकांची. चला, आवडलं असेल तर गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये नक्की लिहा.